हाय आमचा स्कूल पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सानगडी. It got me thinking now, should I take it or leave it out? It got me thinking now, and now I'm stuck in this loop again. It got me thinking now, should I take it or leave it out? What would happen if I talk to you? Got a feeling that I can't improve. हे आपल्याबद्दल स्वतःचे मनोगत व्यक्त करत आहे. काय तर झाला असं. तर नमस्कार मित्रांनो, मी लीला दामणे तुमचे स्वागत करता माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा गेट टुगेदर. आमची होती 12-13ची बॅच काहीतरी. तर आज आमचे मित्र पूर्ण जमा झाले या ठिकाणी. इकडे पाहू शकता तुम्ही, हे आपले गोष्टी कापायला तर तिकडे मुली जमा झाल्या आहेत तिकडे. आणि हे आमची शाळा पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय सानगडी. तर आम्ही चाललो आज नवेगावला तिकडे बसायचं आहे, रेस्टॉरंटमध्ये जेवण वगैरे करायचं आहे. काही प्लॅनिंग वगैरे केलं होतं, ते कॅन्सल झाली पूर्ण. तर आता प्लॅन वगैरे चेंज केला वेळेवर. तर चाललो आम्ही थोडा. ह्या ठिकाणी सगळे पोट्टे जमा झाले आहेत, पण काही लोक अजून यायचे आहेत. आता जमा झाले आहेत 12 ते 13 लोक. बाकी पोट्टे यायचे आहेत. काही लोक तिकडून होणार आहेत नवेगाववरून, काही लोक इकडून होतील. इकडे ग्रुप वगैरे फोटो काढायची आहे, बॅचची फोटो स्कूलच्या समोर. तर आम्ही इकडे प्लॅनिंग करून राहिलो होता. हाय आमचा स्कूल पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सानगडी. या ठिकाणी होतं ते आमची प्रेयर. आणि तो तिकडे आहे जे खोपडीसारखा दिसून राहिला, त्या ठिकाणी भेटत होतं आम्हाला जेवण करायला. मस्त बेसन भात वगैरे भेटत होता आणि कधी डाळ पण भेटत होती. आणि 2-2 वेळा जेवण करत होतो तिकडे वर जाऊन. बेसन भात भेटला वर जायचा, वर जाऊन मस्त जेवण करायचा पोटभर 2 वेळा. हाय आमच्या कॉलेजचा स्टेज. या ठिकाणी जर कोणते कार्यक्रम वगैरे असले, जसा 15 ऑगस्ट वगैरे झाला, स्नेहसंमेलन वगैरे झाला, या ठिकाणी डान्स वगैरे होत होते. प्लस जर आमच्या काही ऑफ वगैरे पिरियड असला, जर कोणत्या लेक्चर टीचर वगैरे नाही आले, तर ह्या ठिकाणी आम्हाला बसवत होते उन्हामध्ये. मस्त मजा येत होती. ह्या ठिकाणी राहत होते आम्ही सायकल वगैरे स्टँडवर. हे जे पूर्ण इथपासून जे आहे तिथपासूनचे पूर्ण त्या तिकडेपर्यंत तो झाड दिसून राहिला, तर तिकडेपर्यंत पूर्ण आमची सायकल राहत होते स्टँडवर. तर हाय आमच्या साईडचं झाड. ह्या ठिकाणी जेवण वगैरे वाढत होते. तिकडे जेवण बनते आणि इकडे अशी लाईन लागत होती. आम्ही इकडे लाईनच लागत होतो. जर ऊन जास्त राहिली त्या झाडाच्याकडे थांबावायच्या मस्त सावलीत, आणि इकडे मस्त्या करायच्या. प्लस इकडे एक नळ होता, ह्या नळावर आम्ही ताटे धुवायला जात होतो. तो वाला नळ आता इकडे शिफ्ट केला. हा इकडे 2 नळ लावला होता. आणि हा आमच्या शाळेचा बगीचा. इकडे झाडं वगैरे जास्त नव्हते, पण होतं इकडे जेवण चांगला वाटत होता. कधी काय करत होतो आम्ही, जर कुठे जायचं असला, सुट्टी वगैरे मारायची असली, तर इकडून जायच्या. इकडून एक रस्ता जाते, गुप्त रस्ता आहे, तो तिकडून पडून जायचा आपण. आणि तो तिकडून एक गुप्त रस्ता आहे, तिकडून पण आम्ही पडून जात होतो. तर ह्या ठिकाणी जास्त वगैरे काही सांगत नाही. जर तुम्हाला या कॉलेजबद्दल काही डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. चॅनलवर जाऊन चेक करू शकता तुम्ही. तर हा आहे आमच्या करंजिया झाड. ह्या ठिकाणी पाणी जमा राहत होता. प्लस इकडे हा जो आता बनला, हा पहिले काही नव्हतं इकडे, फक्त इकडे खाली जागा होती. ह्याच्या मागे तिकडे 2-3 आज्या बसत होत्या. तिकडे आम्ही आटाण्याची शेवपुडी घेतो खात होतो. एक आटाण्याची शेवपुडी घ्यायची आणि दिवसभर खात राहायचं. तिकडे 5-6 लोक भिडत होते मस्त. आता आलो इकडे आपल्या क्लासमध्ये. फक्त 3-4 पोट्ट्या फक्त इकडे, जास्त काय आले नाही, कारण की 8 वाजता आलो आम्ही. इकडे एक आमच्या चपराचे भाऊ भेटला, तर त्याला चाबी वगैरे मागला. आम्ही इकडे अलाउड केला आम्हाला कसं तरी. जे सर लोक आहेत ते सगळे गेले बाहेर, कारण त्याचा काहीतरी पेपर होता, त्यामुळे ते बाहेर गेले. आम्ही इकडे थोडं आपल्या आठवण थोडा ताज्या करून राहिलो. इकडे माझे मित्र आहेत काही, इकडे पहा. तर मी इकडे मुलींसोबत आलो. इकडे ते क्लास वगैरे पाहून राहिले ना. पोट्टे आमचे इकडे आहेत बाहेर, माहीत नाही काय करून राहिले चालू इकडे. इकडे बाहेर आहे पूर्ण पोट्टे. हॅलो गेला क्लासमध्ये. क्लासची विजिट झाली आहे. ज्या ठिकाणी आम्ही बसलो होतो, जे मेन क्लास होती आमची, त्या ठिकाणी बसलो होतो आम्ही. जर तुम्हाला जास्त आवाज असेल बॅकग्राऊंडचा तर थोडा क्षमा असू द्या. आमच्या क्लासची विजिट झाली आहे. आता आम्ही ते क्लास विजिट करतो ज्या ठिकाणी मी बसलो होतो. तसं आम्ही सगळ्या क्लासमध्ये बसलो होतो ऑलमोस्ट, पण आम्ही सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी बसलो, ज्या क्लासमध्ये बसलो त्याची विजिट मारतो, तिकडून ग्रुप फोटो घेतो आणि जातो. कारण की आता इकडे 1 वाजला आहे. तिकडे जाईपर्यंत खूप वेळ होऊन जाईल, 2 वगैरे वाजतील. आणि तिकडे पण काही डोकं वाट पाहतात आमची, म्हणून थोडा लवकर निघायचं आपल्याला.
तर आमचा फोटोशूट वगैरे झाला इकडे. जो आमच्या ग्रुपची फोटो होती ती आम्ही काढली ह्या ठिकाणी. आता सगळे पोट्टे आले इकडे. आता निघतो आम्ही इकडून. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो इकडे नवेगाव. इकडे काही मुली आहेत आमच्या क्लासचे, मुलं वगैरे आहेत इकडे नवेगावच्या आतमध्ये. पोरी गेल्या तिकडे अर्ध्या, बाकी पोरं आहेत इकडे अर्धे आणि बाकी पोरं तिकडे हॉटेलात बसले आहेत. आम्ही इकडे थांबलो, आम्हाला लागली भूक तर आम्ही इकडे आमरस घेऊन राहिलो. इकडे पाहतो मी, खाऊन दाखवतो कसं लागतं. हजारे महाराज ऐकलं ऐकलं ऐकलं. मित्रांनो गोष्ट झाली अशी, आम्ही ट्रेनवर बसलो 30 रुपये तिकीटमध्ये 30 रुपये आम्ही एके नाही भरलो, सगळे भरला त्या मुलींनी. आम्ही इकडे येऊन पोहोचला गुपाजवळ. काय इकडे मुली प्लॅनिंग करून राहिले तरी रील बनवून राहिले. इकडे पाहू शकतो तुम्ही. बोल 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 लागते भाऊ. तर आता आपले हरेंद्र हजारे महाराज मुलांना काही प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांची उत्तरं ते देतील. इकडे पाहा तुम्ही. माझ्या लग्नापूर्वीचे नाव सांगा. माझ्या लग्नापूर्वीचे नाव शीतल इंदाज लांजेवार. तुमच्या लग्नानंतरचे नाव सांगा. लग्नानंतरचे नाव शीतल शेषराव सोने, राहणार साकोली. तुमचे हजबंड काय करतात? माझे हसबंड मिस्त्री आहेत. तुमच्या लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आणि हे त्यांचे 2 मुले रे भाऊ. तुमच्या लग्नापूर्वीचे नाव माझं दीपा चांगदेव कहाणे. आणि लग्नानंतरचे? दीपा अमोल लांजेवार, ब्रह्मपुरीला राहते. माझे मिस्टर शिक्षक आहेत. मुलगा KG2 ला अजित लांजेवार. सांगा तुमच्या लग्नापूर्वीचे नाव. माझ्या लग्नापूर्वीचं नाव रुपाली नरेंद्र मेश्राम. लग्नानंतरचे नाव? रुपाली रवींद्र कांबळे. तांबडे. हजबंड काय करतात? MRI. तुम्ही काय करता? मी जॉब करते ॲज अ स्टॉप नर्स, पण आता स्किप केलं आहे. आता पुन्हा जॉईनिंग करणार आहे. ही माझी मुलगी अक्षयिनी कांबळे. सैनी कांबळे मुलगी. लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. लग्नापूर्वीचे नाव? लग्नाआधीचे नाव दीपाली मुकेश डोंगर, दीपाली जयंत झोडे, शिवनी बांध. लग्नानंतरचे नाव? लग्नानंतरचे दीपाली मुकेश डोंगरवार, नवेगाव बंदा राहते. हजबंड काय करतात? माझे हसबंड संस्था चालक आहे. मी माझी मुलगी आहे. काय म्हणतो तुम्ही? आमच्या तृप्ती मॅडम सांगा तुमचे नाव. माझे लग्न आधीचे नाव आहे तृप्ती अशोक हटवार. मी दिगोरीला राहत होती आणि आता लग्नानंतरचे नाव आहे तृप्ती सागर वासनिक. तुमच्याकडे मुले? मुलगा मुलगी 2. हा, लग्नाचे तुमचा प्रकार काय होता? लव्ह मॅरेज होता. लव्ह मॅरेजचा प्रकार होता. सांगा तुमच्या लग्नापूर्वीचे नाव. एकच. रवीना भीमरावजी लिचडे, सांगलीला राहत होती. लग्नानंतरचे नाव? रवीना स्वप्नील टेंगे, वेलतूरला राहते. हजबंड काय करतात? पोलीस. बरोबर रे भाऊ. मुले? लग्न अरेंज मॅरेज झाले. हे आमचे दिवाकर भाऊ डुंगरे. भाऊचे नाव लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरची एकच आहे. सांगा सर काय चालू आहे तुमचं? कुठं काय चालू आहे? काय चालू आहे? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये काम करतो. म्हणजे जॉबवर आहेत भाऊ आपले. वाईफ काय करतात भाऊ? गृहिणी आहेत. काही मुलं बाळ वगैरे? भाऊ लग्नाचा प्रकार अरेंज मॅरेज होता. लिगल काम आहे भाऊ इकडे. लिगल काम आहे. हे आमचे अभिषेक भाऊ रामटेके. काहीच नाही झाला. अभिषेक भाऊ काहीच नाही गेला म्हणतो तो. काही तर झाला असं. हे आहेत आमचे अभिषेक भाऊ रामटेके. हे आपल्याबद्दल स्वतःचे मनोगत व्यक्त करत आहेत. अभिषेक भाऊ रामटेके हे आपले संगीतकार माणूस आहेत बा. तबल्याचे वादक आहेत. उत्कृष्ट तबला वादन करतात. अभिषेक भाऊ फक्त आपले मनोगत व्यक्त करतील बस. बाकीचा काहीच तिथे मोबाईल धरून नको राहू, काही नको राहू. पण मला सांगताच नाही ना. नाही असं कसं नाही सांगताय बे. तू कोणाला तुझ्या बनवून राहिलास का? भाऊ काही गर्लफ्रेंड वगैरे आहे? हे आमचे मित्र अजय भाऊ रामटेके. माझे नाव अजय राजकुमार रामटेके. मी कंपनीमध्ये राहतो बुट्टीबोरी टाकळघाटमध्ये नाही का. लग्न वगैरे झाले आणि एक मुलगी आहे 2 वर्षाची. भाऊ तुमचे लग्न पहिलेचे नाव?
शैलेश मारुती वासने. तुमच्या लग्नाचा प्रकार कोणता होता? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेजचा. भाऊने हिंमत दाखवली आणि बँड वाजवला. भाऊ तुमच्याकडे काही मुलं बाळा? हो, एक मुलगी आहे ना, समायरा नाव आहे. फोटो बनवायसाठी VI स्टोर चालू आहे. भाऊचा सिमवाला काम आहे भाऊ. इकडे सिम वगैरे लागले भाऊ सोबत संपर्क साधा. हे आमचे मित्र शैलेश 2 असे मोठे धाड दिप्पाळ असणारे आमचे मोठे भाऊ. हे आपल्याबद्दल आपला परिचय देतात. भाऊ तुमचं नाव? शैलेश युवराज बावणे. भाऊनी सध्या काय चालू आहे भाऊ तुमचा? हो, पाणी वाटप चालू आहे सध्या आणि शेती. लग्न झालं? हो, झाला. भाऊ कोणत्या प्रकारचं लग्न झाला तुमचा? लव प्लस अरेंज दोन्ही भाऊ तुमच्याकडे काही मुलं बाळा आहेत ना, मुलगा आणि मुलगी ट्विन्स. मुलगा आणि मुलगी ट्विन्स आहेत म्हणजे भाऊचा जोरात काम चालू आहे एकदम. वहिनी काय करतात भाऊ? ती पोस्ट ऑफिसला जॉबवर आहे. भाऊ तुमचे नाव? मयूर खोबरागडे. काय चालू आहे भाऊ तुमचं? आपली कास्तकारी आहे. कास्तकारी आहे भाऊ. कट्टर कास्तकार आहे. वावर आहे तर पावर आहे. जोरात आहे. काम चालू आहे. लग्न नाही झालं? नाही, लग्न नाही झालं, हा. पण भाषे आहेत मला 2-3 खेळवासाठी. शैलेश भाऊ आहेत, 2 शैलेश भाऊ, पहिला आणि दुसरा. तेच आहेत भाषे, त्यांनाच पाहून मी खुश आहोत. मंडळी ह्या आहेत आमच्या 11वी-12वीच्या मैत्रिणी. आपल्या शाळेच्या वर्गाची आणबाण शान. कारण ह्या दोघ्या बहिणी ट्विन्स जुड्या. आपण यांचा परिचय घेऊ. मॅडम तुमचं नाव? लग्नापूर्वीचं नाव? विवेक बुंदेले. मॅडम तुमच्या लग्नापूर्वीचं नाव? दिव्यानी विवेक बुंदेले. मॅडम तुमच्या लग्नानंतरचे नाव? मोहिनी निलेश बोरकर. मॅडम तुमचे सांगा लग्नानंतरचे नाव. आई आहे माझं नाव काय? मॅडमचं लग्न झालेलं नाही आहे. बरं. मॅडम तुमचा हजबंड काय करतात? माझे हसबंड सरपंच आहेत मोरण्याचे. मुलं बाळा? मुलं मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी आहे 7 वर्षाची, मुलगा आहे 4 वर्षाचा. मॅडम मग तुमचं काय चाललं? माझा जॉब चालला. मी हैदराबादला जॉब करत आहे. कुणी आले नाही, कुणी येणार होते ते पण नाही आले. प्लॅन केला ते पण नाही आले. मिळाले असते सर्वजण तर चांगलं झालं असतं. आमचे हरेंद्र भाऊ हजारे आपल्याबद्दल संपूर्ण माहिती स्वतः सांगणार आहेत, कोणी न विचारता. भाऊ मी हरेंद्र उदारामजी हजारे. गाव माझा भुगाव मेंढा. तुमच्या सगळ्यांची ओळख 11वी-12वी मध्येच झाली. सध्या व्यवसाय चाललाय आपला. दुकान आहे. वेल्डिंग प्लाऊड ॲल्युमिनियमचं काम करतो. गर्लफ्रेंड वगैरे होत्या पण कामात नाही आल्या. शेवटी नवीन जुगाड पाहावा लागला. लव्ह मॅरेजच केली आणि मामाचीच मुलगी बायको केली. सध्या बायको पोस्टामध्ये जॉब करत आहे. हे आपले मित्र 11वी-12वीचे मित्र एकदम नगीतर आतंकवादी बुद्धिमत्तेच्या व्यक्ती. नगीतर आतंकवादी बुद्धिमत्तेचे मित्र भरपूर दिवसानंतर मिळालेले आहेत. आमच्या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तरी हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत. भाऊ तुमचे नाव सांगा की आम्हाला. माझे नाव निलेश धार्मिक आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी एक यूट्यूबर आहे प्लस IT इंजिनियर पण आहे. नागपूरला जॉब करतो. मी राहतो भंडाऱ्यात. पहिले मी सांगलीत राहतो. सांगलीहून शिफ्ट जाऊन भंडाराहून शिफ्ट जाऊन नागपूर. आता नागपूरला राहतो. पण इकडे काही कारणास्तव यायला लागला, कारण याचा गेट टुगेदर होता. पण इकडे थोडा आलो मी इकडे. दुसरा प्रश्न विचार. भाऊच्या ह्या लंब्या चवड्या भाषणावरून असं वाटते भाऊचा मोठावाला पॅकेज आहे. मोठावाला पॅकेज नाही भाऊ, जास्त मोठा नाही. कंपनी संडास साफ करू तिकडे फक्त. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना मिळाला पाहिजे व्हिडिओ. दुसऱ्या वर्षी लाईक करो, सबस्क्राईब करो. दुसऱ्या वर्षी आले पाहिजे. लीलू भाऊ की जय. हे आमचे मित्र महाराज म्हणून प्रख्यात होते. आमचे 11वी-12वीचे मित्र. भाऊ तुमचे नाव सांगा की आम्हाला. माझे पूर्ण नाव भूषण पुरुषोत्तम भेंडारकर, राहणार भुसेपाटोला. तुमचं नेमकं काय चाललं? माझा आता मी भागवतात कीर्तनामध्ये सिंगिंग करतो. जे आपल्या 11वी-12वी मध्ये ठरलं होतं की महाराज, ते महाराजाची पूर्ण भूमिका आता निभवत आहे. पण निभवतो. तुमचं लग्न? माझा लग्न कोरोनामध्ये झाला. बढिया वाचवण्यात आला आणि आम्ही 2020 सारखा काम केला. 2020 सारखा काम झालं. हो, 2020 मध्ये आम्ही लग्न केला. 21 मध्ये एक पोरगा झाला. बढिया. आता एकच आहे का? 2 आहेत. 2 आहेत. भाऊ आता आपल्या समोर एक व्यवस्थित भजन गाणं जे काही तुम्हाला वाटतं ते आपल्याला म्हणून दाखवा. आमची सगळ्यांची इच्छा पूर्ण करून घ्या. दुःख डवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख डवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कुणी
वाट चुकणार नाही जीवनभर कुणी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आपण सगळे मित्र 12 किंवा 13 वर्षानंतर परत पुन्हा एकदा आम्ही नवेगाव बांध या ठिकाणी सगळेजण जमलेले आहोत आणि त्या प्रसंगी गायलेला हा गीत होता. खूप सुंदर आहे. आता मी कसा व्यक्त करू का मी सुंदर म्हणलो म्हणून तुम्ही म्हणाल तेव्हा. जबरदस्त. बरं एक आखरीचा सवाल, बाकी सगळे सुखी आहे ना? बस झाला विषय. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा झाला गेट टुगेदरचा कार्यक्रम. आता इकडे आम्ही ग्रीन पार्क म्हणून एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, तिकडे जेवण वगैरे करतो. पूर्ण मुलं मुली थकलेले आहेत. जेवण वगैरे झाल्यानंतर जातो गावी, कारण कोणाला लवकर जावं लागते, कोणाची बस वगैरे नाही, सगळ्यांना प्रॉब्लेम असते, म्हणून थोडा लवकर घाई करतो. आता वाजले आहेत 4:15. मी 5 वाजता वगैरे निघतो. जे लोक नाही आले त्यांना शरम करा बे तुम्ही बे. सगळे लोक आले इकडे पहा, दूरून आले. हा इकडे नागपूरवरून आला, तो तिकडून दिल्लीवरून आला. 1 2 3 4 मित्रांनो गोष्ट झाली असती. आमचं नवेगाव पूर्ण फिरून झाला. आता इकडे जेवण करायला आलो मी इकडे यथार्थ राज हॉटेलमध्ये. तर इकडे पूर्ण आमची गँग आहे. आता याच्या इकडे ऑर्डर देणं चालू आहे. जेवण करतो. सायंकाळ झाली, आम्ही इकडे आलो रेस्टॉरंटमध्ये. जेवण वगैरे झाला आमच्या रेडी. इकडे जेवण करतो. मी ऑर्डर केला व्हेज थाली, त्यांनी काही ऑर्डर केलं आहे चिकन आणि काही पुलाव. तर मित्रांनो अशा प्रकारे होता आपला गेट टुगेदर. जे लोक आले, ज्या लोकांनी सपोर्ट दाखवला त्यांच्यासाठी थँक्यू. जे लोक नाही येऊ शकले ते ठीक आहे, नेक्स्ट टाईम ट्राय करा. होऊ शकते काही लोकांच्या प्रायोरिटी किंवा इंटरेस्ट वेगवेगळा असेल, तर नेक्स्ट टाईम ट्राय करा. नेक्स्ट टाईम थोडा मोठा प्रोग्राम करू. तोपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.